असं नाही की नाही करणार हे नाही करणार ते अजिबात नाही. बोललं की या काम हवं आहे आता हवं आहे तुम्ही पटकन नाही. हर्ष तर माझा भाऊ कुठे गेला? माझ्या भावासारखं झालं तो आता. खूप चांगलं आहे. मी कोणतंही माझं काम असेल माझी ताट धुवायची सांगायचं धुवून द्यायचं मला. आणि पाण्याची ड्युटी हर्षला आणि उत्कर्षला पाण्याची ड्युटी दिली होती मानकरला. मग त्यांना मी समजावलं होतं की 2 दिवस मी केलं ते काम कसं चालतं बघायला. तर मी त्यांना दिलं. त्यांना म्हटलं तुम्ही रात्री मला रिपोर्ट करा. दोघांचा एवढी चांगली अंडरस्टँडिंग होती. त्यांनी बिलकुल पाण्याची तुटवडा येऊ नाही दिला. ते लोक दररोज दुपारी मला विचारायचे दादा एकदा बघून घे काही असेल तर आपण आणू. ते नेहमी म्हणायचे की एक्स्ट्रा असलं पाहिजे. ते लोक दररोज आणि उत्कर्षला एक्सरसाइजचं होतं तो दररोज दोघं जाऊन चालत जायचे कॅन घेऊन जायचे आणि पाटील काकांकडून कॅन घेऊन यायचे आणि उत्कर्ष ते असेंब्ली करायचं. फर्स्ट मी एकदा तर असं नाही म्हटलं दादा मला कंटाळा आलाय आणून द्यायचं. उत्कर्ष पण व्हॉलेंटियर्स नाही हेड्स पण आहे. हेड्स सगळे खूप चांगलं होते मॅम. सगळ्यांनी हेल्प केली आहे. मला आधी वाटायचं सगळ्या मुली हँडल कसे करणार लोक पण नाही खूप चांगलं हँडल केलं. आणि माझा लास्ट कॅम्प 7 डेज मी कंप्लीट केलेलं आहे. माझे फ्रेंड्स माझा ग्रुप सगळा लास्ट इयर्स गेलेला. पण नंतर मला एक कॉल केला ताई ह्यावेळेस इथे व्हॉलेंटियर्स पण कमी आहे आणि आम्हाला त्यांना हँडल करता येणार नाही तर सो प्लीज जमलं तर नक्की तुझं प्लेसमेंट वगैरे असे काही इंटर्नशिप असेल तर आम्हाला टाईम देऊ. पण आहे त्याच्या एका कॉलवरती मी आली आहे आणि 2 दिवस लेट आहे त्यासाठी सॉरी. मी 2 दिवसामध्ये खूप काही मिस केलं असेल. फर्स्ट डे मी थर्ड डेला तिथे आली मॅम तुम्हाला भेटले मी आला करते. असं वाटलं की भाई मी ह्यांच्यासोबत इंटरॅक्ट होते की ह्यांच्यासोबत मिसळते की नाही. एक तर ते माझ्यापेक्षा लहान आहे 2 वर्ष 1 वर्ष. पण जसं जसं टाईम गेला 2 तास 3 तास काही काही माझ्या ब्रांचेस ज्युनियर्स आहेत माझे भेटले मला. ते स्वतःहून बोलायला आले. मी त्यांच्याशी बोले इंटरॅक्ट झालं. आमचे वाईट मॅच झाले आमच्या मीटमध्ये. नंतर मुलांमध्ये पण मी मिसळी त्याच दिवशी राहते. वेद म्हणा उत्कर्ष म्हणा हर्ष म्हणा हा प्रशांत प्रांजल वगैरे हे सगळे इकडे जे बसले ते त्यांच्यासोबत मी दुसऱ्या दिवशी मिक्स झाल्या. पण ही मुलं अशी होती ना की आपण म्हणतो ना की बाबा नवीन कोणतरी आलं आहे की नको त्याला कसं वाटेल किंवा हिला कसं वाटेल असं कोणी काही वाटून दिलं नाही. सगळ्यांनी आपलं मानसिकासारखं मला मिक्स करून घेतलं आणि सगळेच खरं खूप चांगले. मी खरंच त्यांना चांगलं म्हणेन कारण की जेवढा आम्ही त्रास आमच्या हेड्सला दिलेला त्यापेक्षा खूप कमी त्रास ह्या लोकांना दिला खरंच ना. कारण की हे लोक वेळेवर उठतात. असेंब्लीसाठी पण तयार होतं म्हणजे त्याचं शर्टचं वगैरे झालं असेल थोडंसं 2 दिवस ओरडावं लागलं नाही की तुम्ही काय करता तुम्ही कशाला किती बडबड करता. आम्ही तर एक्स्ट्रीम लेवलला जाऊन बडबड करायचो हे करतातच. कारण की मुलं जवळ आली की त्यांच्यामध्ये चर्चा होते बोलतात खूप जास्त आणि हँडल करायला पण आम्हाला मला खूप त्रास द्यायचो. आम्ही पण नंबर देखील लोकांनी खूप चांगली कामं केली आहेत. सगळ्या इव्हेंटला मी खूप मदत केली टेक्सला पण आम्हाला पण. आणि मी कोणाला जर चुकून मारला असेल असं मस्तीमध्ये तर मला खानसवय मारायची किंवा कोणाला चुकून काही बोलले असेल तर सॉरी. आणि नेक्स्ट इयर हा कॅम्प तुम्ही ऑर्गनाईज करणार तर सो प्लीज आम्हाला सगळ्यांना एक दिवशी बोलवा आणि चांगल्या ठिकाणी कॅम्प घ्या आणि NSSची लेगसी प्लीज पुढे चालू ठेवा. त्या लोकांनी खरंच खूप मेहनत घेतली आहे. तुम्ही पण तसेच घ्या आणि NSSला खूप चांगलं बनवा. सगळ्यांना थँक्यू. किती बोलते पण खरं सांगते मला खूप झोप येत असते. मला बोलता बोलता माझे डोळे असे होत असतात आणि पूर्ण सांगायचं आहे त्यांना आता डान्स नंतर
नको ना मॅम. फक्त 2 शब्द, फक्त 2 शब्दात संपव. धमकी देतात. संपलं. पहिली गोष्ट जसं आदिती बोलली, यावेळेस आम्हाला जेन्युअनली अकाउंटचं खूप असं टेन्शन होतं की एवढे कमी लोक आहेत, कसं मॅनेज करणार, कारण कॅम्पमध्ये खूप कामं असतात. तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल, भांडी घासायची असतात, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना काही काही कामं 2-3 वेळा करावी लागलेली आहेत, कारण आपल्याकडे कमी लोक आहेत. पण तुम्ही सगळ्यांनी खूप छान काम केलेलं आहे, त्याच्यासाठी मी खरंच तुम्हाला जेन्युअनली अप्रिशिएट करते. काय दुसरी गोष्ट, मी पर्सनली म्हणजे थोड्याफार व्हॉलेंटियरसोबत ना काही वेळेस इंटरॅक्शन केलेलं आहे. मला त्यांचे स्टोरीज ऐकायला भेटलेले आहेत. जसं मानसी बोलली की ती पब्लिक स्पीकिंग करायला शिकली आहे, तृप्ती बोलली की ती सुद्धा शिकली आहे. खूप साऱ्या मुली चांगल्या इंटरॅक्ट वगैरे करायला लागल्यात लोकांसोबत, त्या चांगल्या बोलत आहेत लोकांसोबत आणि त्यांच्या स्टोरीजचा मला येऊन सांगतायत. त्याच्यामुळे जेन्युअनली मला खूप चांगलं वाटतंय की मी 2 शब्द त्यांना चांगले बोलले म्हणून ते काहीतरी चांगलं करू शकते. त्याच्यामुळे मला खूप जास्त चांगलं वाटतंय की मी कोणाला तरी मदत करू शकते. हां, दुसरी गोष्ट की मी तर आधीपासूनच अशी बोलण्यामध्ये आहे. माझ्या आईबाबांनी मला ज्युनियर KG पासून तू कॉम्पिटिशनमध्ये जा, तू हे कर, तू ते कर, असं सगळीकडे पाठवलेलं आहे. म्हणून मी सगळं केलेलं आहे. म्हणून मला असं बोलण्यामध्ये काय असं त्रास वगैरे नाही झाला आहे. बट या कॅम्पमध्ये मला शिकायला खूप भेटलं आहे. मला पहिली गोष्ट हे सांगायचं आहे, काय लोक आहेत, प्रांजल आहे समजा, त्याचा घसा दुखलेला होता, पण त्यांनी सगळ्यांना ज्यांचा घसा दुखला त्यांना गोळ्या दिल्या, त्याची मदत केलेली आहे. कारण मी सगळ्यासाठी गरम पाणी दिलेलं आहे. ज्यांचा घसा खराब होतोय, सकाळी आंघोळीचं त्यांनी बघितलेलं आहे. इथे काळजी घेणारे खूप लोक आहेत. हेल्थबद्दल जे काय सांगू हे जे सगळे आहेत, आमचा जो बॉन्ड आहे, आम्ही लास्ट इयर कॅम्पमध्ये सोबत काम केलं आहे. मी अनंत अदिती आम्ही स्किटमध्ये होतो. आम्ही तिथे खूप प्रॅक्टिस केलेली आहे. कोमल देवीचा गोडा खाल्लेला आहे. श्रावणी वर्तिका आणि स्वरा यांच्यासोबत मी हेडशीट लाईनमध्ये जास्त इंटरॅक्शन केलेलं आहे. ते लोक कॅम्पमध्ये नव्हते शेअर. सायली ताईबद्दल मला बोलायचं आहे की मी लास्ट इयर जेव्हा क्लिअरला गेलेले पहिल्या दिवशी, तेव्हा माझ्या टीममध्ये सायली होती आणि ती ज्युनियर व्हॉलेंटियरच होती. पण मला असं वाटलेलं की अरे बापरे, ही किती चांगलं बोलते, ही सिनियर व्हॉलेंटियरच असणार. तिच्याकडून मला खूप शिकायला भेटलेलं आहे. मी दुसऱ्या दिवसापासून सायली ताईसारखं बोलायला लागलेली आहे. आणि हां, इतर गोष्ट आहे, मला एक अजून पण बोलायचं आहे, आमचे एक्सेट्स इथे नाही आहेत, पण मी जेव्हा हे पूर्ण टेन्युअरमध्ये काम केलं आहे तेव्हा मला एक गोष्ट कळली की आमचे एक्सेट्सनी खूप जास्त काम केलं आहे. आम्हाला त्यांच्यासाठी मॅड रिस्पेक्ट आहे. तर ती एक गोष्ट आहे. तुम्ही सगळ्यांनी खूप मस्त काम केलं आहे. तुम्ही हेड सीटवर खूप मस्त काम केलं आहे, सिनियर व्हॉलेंटियरवर खूप मस्त काम केलं आहे. आय वुड जेन्युअनली लाईक टू से थँक यू टू एव्हरीवन. सगळ्यात पहिले सगळेजण आनंदी आणि बरोबर जोर सगळ्या कॉलेजमध्ये एक्झाम चालू आहे. मॅडम सर यांचे हॉलिडेज सॅटर्डे सगळं त्यांनी तुमचं तिथे ठेवून आपल्यासोबत 7 दिवस घेणे, आपल्याला मॅनेज करणे. आमचं हेडचं काही चुकत असेल आम्हाला प्रॉपर सजेशन देणे. आणि सरांनी बजेटचं खूप चांगलं आम्हाला मदत केली. आम्हाला कुठे पण कमी नाही पडलं. त्यांनी व्हॉलेंटियरला किंवा कोणाला पण काही गैरसोय होत नाही आहे याची खूप काळजी घेतली. त्याच्यासाठी दोघांना खूप जास्त थँक्यू. आम्ही कालच बोलत होतो की मॅम आम्ही घाबरत होतो तुम्हाला मागच्या कॅम्पमध्ये. तसेच राहा, ते नक्की कोण त्रास नाही दिला. कविता मी मजेत म्हणत होते आता. तर काय होतं माहिती का, एक पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत ते छान वाटतं, त्यानंतर ते नाही छान वाटत. ते ते डोक्यात बसल्यासारखं होतं. ते आपल्या क्वालिटीज असून आपण निवड केली जातो पाहिजे, ती होऊ देऊ नका.
एकंदरीत आपला काम अतिशय छान झाला. अतिशय छान झाला. एवढे हॅपी वाटा. तिथला स्टेही आपला खूप छान झाला. तिथून जाताना ही वास्तू जशा पद्धतीत आपल्याला मिळाली त्याच पद्धतीत आपण त्यांना हँडओव्हर करून जाणार. ठीक आहे. तर साधारणतः 10:30ला आपण बसला बोलवतो आहोत. 11पर्यंत आपण इथून आपल्या घरी रवाना होतोय. उद्या सकाळी कोणीही आंघोळ करणार नाही आहे आणि शांत 5:30ला मला सगळे आंघोळ नाही आहे फक्त ब्रश आहे आपल्याला. सगळ्यांनी आपण तो ब्रिज जो आहे तिथे सनसेट सनराईज बघण्यासारखा असतो. तर 5:30ला आपण मस्तपैकी मला वाटतं कंपल्सरी नको करूया आपला युनिफॉर्म. मी तशी खूप इंट्रोवर्ट आणि खूप इमोशनल व्यक्ती आहे. सो मला एक गोष्ट विदाऊट इमोशनल होता एक्सप्रेस करायचे. द बेस्ट थिंग हॅपन टू मी इन माय होल लाईफ इज मोठीच होईल जिथे मला हे लोक भेटलेले फर्स्ट टाईम. आणि तुम्हाला आता वाटेल की कॅम्पमध्ये तुम्हाला जेव्हा घरी जाताल तेव्हा तुम्हाला बेसिकली तुम्हाला वाटेल की काही एक्सपिरियन्स फाईट असतील वॉशरूम्स किंवा खाणं वगैरे जर वाटलं असेल. बट घरी गेल्यानंतर तुम्हाला रिअलाईज होतं की जे तुम्ही बॉन्ड्स बनवलेत ना ते खूप ग्रेट आहेत. आणि मी खूप इंट्रोवर्ट आहे. माझे फक्त 2 फ्रेंड्स होते रश्मी आणि मानसी. बट हे लोक जे माझ्या लाईफमध्ये सध्या स्टँड करत आहेत ते खूप मी नाही एक्सप्रेस करू शकत बट ते खूप मायने राहतात माझ्यासाठी ह्या पॉईंटला. सो थँक्यू. गाईज आज आमचं लास्ट डे. मॅमने आम्हाला उगे 6-10 वाजता हेडशिपवर कॉल करून उठवलंय आणि शी वॉज फ्रस्ट्रेटेड लाईक हेल. ती 17व्या उठते आणि परत 17व्या झोपते. नाही 10 घासायच्यात भाई. आता तुमचं वय झालंय, तुमच्यामध्ये तेवढा स्टॅमिना नाहीये तर ऍक्सेप्ट करा तेवढं. आणि मॅम आणि मला वाटलं की मॅम थोडा वेळ निघून जाईल स्वतः. नाही ती एकेका मुलाला घेऊन चालली. हे तुमचं वय तुमच्या नातवंडासोबत खेळण्याचं आहे, आमच्यासोबत कॉम्पिटिशनचं नाही. तो कसा बोललेला आहे. चुकून मॅमने बघितलं तर अरे बापरे, एवढी पोरं एवढी गुणी पोरं. मी सांगितलं नाही झोपणार का. एक आवाज निघालाय तो कोणाच्या नरडातनं. बिबट्या आला, पोलीस आली, सांता क्लॉज आला, कुत्रा कुत्रा येसू आला. भाई कुत्रा वाज देईन. तात्याचं कोण होतं. मागे बघ कुत्रा आहे. तो पण घाबरेल आता. काय यार तुला समजलंच नाही. तो शर्वी बॉल दे. मला वाटलं त्याला घ्यायला चालली आहे, ती बॉल साठी गेली. मागे कॅप्टन कोण आहे त्या दोघी. कॅप्टन व्हॉलीबॉल पगलू. नाही अपडेट. मॅम म्हणते तिथे खूप जबाबदारीचं काम आहे. इकडे डबका तिकडे डबकामध्ये खड्डे आणि ट्रॅफिक. तू त्यांनी म्हणलं आणायचं तर तू विचार करायला पाहिजे, तू लीडर आहे. चल 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 घेऊन जाऊ. आणि बॉल गेला तर हर्षिता विल बी लाईक. हर्षिताला तू सांगितलंयस आणि हर्षिताला वाईट वाटलं तर या ठिकाणी आपण तिला क्षमस्व. तो बोलला हो. मागून पण येते कळत नाही. एवढं हळूहळू चालत होतं. बस माझा वॉर्मअप झालं. पण मला सिनिक व्ह्यू घ्यायचंय. मी पण घेतला आणि पटकन रोल. मला घ्यायचंय. मध ब्रिजवर गाडी लावलेली. कुठे जे मॅम बोलली की पाण्याचा डबका डबका एवढं मोठं तळा आहे. खड्डे मी खड्डे शोधतो. प्रांजलची रात्री स्टोरी पाहिली, म्हटलं हाता माझा तो पत्र कुठे काढलं. मग आठवलं त्याच्यामुळे शिव्या बसला ती तिथे. चांगला व्ह्यू आहे. इकडे बघा असं सिनिक ब्युटी दिसते. डांबरी डांबरी का रस्ता. डांबरे डांबरी आहे आमचं.
म्हटलं घरी जायचं होतं. ऐकायला वेळ वाटतं. दीक्षा आम्हाला पण बघाव बॅप्टाईज करतोस लोकांना. काय क्लश वाटत हे काढ ना श्रावणी, पुढून काढ. काढते थांब ना. हे काय चाललंय? बॉल होल्डर अरे बॉल बास्केट गो बास्केट 7 पॉइंटची बास्केट आहे. आधी काही करतो ते. अरे गाईज आम्ही सनराईज बघितला, सगळे फोटोज वगैरे सगळं झालं. आणि हिअर कम्स आमचे 4 माकडं. हे रश्मीने काय भाई एवढं काय तयार होऊन आले ते लोक. चेंज वगैरे करून आलेत. शिवाबाई एवढं गाडी आता टर्न मारा. दिसले का तुम्हाला? चौघाई फुलं लावून फिरतात. बाई मी रात्रीच्या याच्यावरच. काय प्रकार हा? फोटो सगळे झाले काढून. सगळं झाल्यानंतर तुम्ही येताय पिक्चर मध्ये एवढं तयार होऊन? मी एक झोप पूर्ण करून आलो आहे. मला मजा आली. चला आता रिटर्न. गाईज तुझा या मॅमनी फोन हरवलेला. ही नाही ती बाजूची. आणि ते शोधण्यासाठी बाबा. आणि आता आम्ही चाललोय काय भेट वस्तू द्यायला आमच्या काकींना, ज्यांनी आम्हाला आंघोळीसाठी हा चालतील. आज उद्या पार्टी. गाईज इकडे आहे करा. इकडे हाय करा. काय बोलू, संपलं सामान घेतलं वगैरे सगळं झालं. आम्ही सगळं सामान घेतलं. चिवडा वगैरे खायला घेतलं. बाय बाय. चिवडा खायला नाही घेतलं. हॉस्पिटलवाल्याने दिलं. बोल. हा मला गॉगल नाही देते घालायला. नाही घेणार, मी छोटा आहे. मी छोटी आहे. याच्यात सगळ्यात छोटा मी आहे. ज्युनियर्स पण माझ्यापेक्षा मोठे. नाही पण तू असा कसा रे? मग तू असं कसा आला आमच्यासोबत? 2000चा लगेच ॲडमिशन. हा आम्हाला ॲम्ब्युलन्स पुढून आहे ना. त्यांना तिकडे सोडलं आणि आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये बसून चाललोय आमच्या बसपर्यंत. का का तो खोलू कसं? बाहेर उतरू नाही कोण. वल्लिका जी बताइए आपका एक्सपीरियंस ऑफ फर्स्ट कैंप. बहुत अच्छा था. टाइम कैसे निकला पता ही नहीं. और श्रावणी मेरे साथ. सबसे ज़्यादा मज़ा किधर आया? सबसे ज़्यादा मज़ा आया यस. और इवेंट्स का देखा जाए तो सारे ही इवेंट्स अच्छे थे. मज़ा आया. फायनली आपल्या हेडशिपचा कॅम्प झालेला आहे. तर तुम्ही
हेडशिपचा पहिला हेडशिपचा कॅम्प झाला. फायनली रिस्पॉन्सिबिलिटी एक मोठी कमी झाली. कसं वाटतंय? या कॅम्पमध्ये आदितीने काय केलं नसेल असं विचारू नाही शकून बोलू नाही शकत, पण आदितीने सर्वात जास्त हे केलं ते थर्मामीटर पकडून पोचलेत. विद्वान तू बोल, कसं वाटलं? फर्स्ट कॅम्प होता. असं वाटलंच नाही की आम्ही 7 रिझल्ट राहिले, त्यापेक्षा जास्त राहिले सगळं झालं. ए तुम्ही सांगा तुमचं लास्ट कॅम्प. 1 मिनटं, कसं वाटतंय? कधी? आता तर निघालो. हो ना. आमच्यापासून वाचले. नेक्स्ट टाइम ट्राय करू. नेक्स्ट टाइम आम्ही सिनियर व्हॉलंटियर असू. अँड बाय द वे इफ यू नो यू नो. हे तुम्ही सांगा कॅम्प कसा गेला? 1 नंबर कॅम्प होता. होय बिझी मॅन. कॅम्प आशका, कॅम्प कसा झाला? बोला. खूप बरी. आम्ही जेव्हा आम्ही नक्कीच तुम्हाला बोलू. हो नक्की नक्की. ए बोल रे विर्या, काय बोलू? कॅम्प कसा होता? कॅम्प कसा होता तर काय सांगूया कॅम्प बद्दल. कॅम्प कसा होता? हा कॅम्प अतिशय असा थोडासा मीड होता माझ्या साईडने. मला मजा आली असेल कारण की मी मागच्या वर्षी जास्त मजा केली. यावर्षी मी शिस्ती शांततेत उभा असतो. सगळी कामं केली, जास्त काही त्रास नाही दिला कोणाला. खूप कमी पडतो. पटेल असं बोलावं. कधी मी कोणाला काही त्रास नाही दिला, कधी मी लेट नाही उठलो. कधी लेट नाही उठलो. पटेल ए थांब थोडा, स्पीकर नको पहिले कामाला घेऊ रेकॉर्डिंग. कधी लेट नाही उठलो, कधी आम्ही टाइमवर गेली. कोणाला असा पटेल असं बोलायला सांगेल. कोणाला सगळ्यांना कामाला शेवटून ना शेवटून ना. बघ एवढी मोठी लांब नाक झाली खोटं बोलून त्याची. तुम्ही सांगा तुला हाऊ वाज द कॅम्प? चांगला होता. आधीच्या कॅम्पला तर नव्हतं, म्हणजे कसं असणार तुमचा पहिला होता ना, तसा आमच्यासाठी पण चांगला होता. नेक्स्ट कॅम्पला काय बोलू आता, नको बोलू. बोला कॅम्प कसा होता? हे पण रात्री आम्ही जेवढा मजा केली तेवढा अख्ख्या दिवसात नाही केली. भाई यांनी काल एवढा अरे काल रात्री आम्ही इतके मजा केली, 3:30 सर पण उठले. खूप मस्ती केली आम्ही, खूप मस्ती लिमिटच्या बाहेर. बोला कॅम्प कसा होता मॅडम? नमस्कार नमस्कार नमस्कार. नंतर नाही आता हा सर बाहेर भुंगत होता बाहेर. बोला खूप टॅलेंटेड लोक आहेत. तुझं घेतला ना तिचा, ऐकू दे ना, आधीच आवाज निघत नाहीये. ऍक्च्युली बोलण्यासारखं काही आहे नाही. मला रडू येत नाहीये, त्याचं मला जरा वाईट वाटतंय. आम्ही लास्ट कॅम्पला खूप रडलो होतो आणि द थिंग इज आपलं जास्त बॉन्डिंग झालं नाही शाळेच्या मुलांसोबत. आणि ज्युनियर व्हॉलेंटियर सोबत बॉन्डिंग तर झालंय, पण ते जरा रडण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. तू रड, मी चालू करतो. चल पुढे बोला. हे कोणी काय बंगटेल चला बोला. अरे बोला हाऊ वाज द कॅम्प? कॅम्प खूप चांगला गेला, खूप एन्जॉय केला आणि खूप मजा आली. नेक्स्ट इयर आम्ही परत येऊ कॅम्पला. अजून नेक्स्ट 2 टाइम्स अजून धमाल करू. हेड्स जे असतील त्यांना अजून त्रास देऊ आम्ही, अजून मजा करू. एक्सक्यूज मी सर. येस हेड तुम्ही असाल का? एक सेट असतील ना, आम्ही अजून मस्ती करणार. तुमच्या मला सांभाळायचं असणार आहे तेव्हा. बोला कसा होता कॅम्प? खूप मजा आली. बोला. पण ड्युटी केल्या आम्ही बाकीच्या. सगळ्यात जास्त मजा चपाती लाटताना झाली. चपात्या लाटताना. बोला. We are Yo Gangs and I am the cult ma'am. आणि आता नेक्स्ट कॅम्पमध्ये पण आम्ही सर्वात बेस्ट वॉज आर कल्ट वाला ग्रुप. तसे तर खूप सारे ग्रुप बनले तसे, पण कल्ट वाला ग्रुप सगळे बरोबर. बोला हाऊ वाज द कॅम्प? आमचा कॅम्प
ओव्हर एक्साइटेड तर आधी तर मित्र तर नव्हतीच म्हणणं एक दोन होती गेम ते त्याच्यानंतर म्हणजे आता सर्व बस म्हणजे फ्रेंड्स कडून तर पहिली गोष्ट भरपूर शिकायला भेटलं. त्याच्यानंतर माझे जे जेवढे होते त्यांचे सर्वांचे स्किल्स समजले काय कसे एक्सपर्ट आहे त्यांच्याकडून मी पण शिकलो आणि थोडंफार मी पण शिकवलं. हो बोला हे सॉरी बहुत सारे इस काम में बहुत सारे फ्रेंड्स बने मेरी लाइफ में अब तक का बेस्ट एक्सपीरियंस रहा है। बोललो मला फक्त याचं वाईट वाटतं बहुत मजा आया और फक्त तुला सॉरी बोलेल कारण की मी तुला हर्षद चौधरी बोललो हे डान्स बहुत मजा करना से जाने का मन नहीं कर रहा और excited हो जाएगा but अभी जाना पड़ेगा थोड़ा सा वो लग रहा है but बहुत एक्साइटेड हूँ आगे वाले एलएसएस के इवेंट के लिए। येस अक्षरा मजा आली स्टार्टिंग कधी झाली आणि आता एंड कधी झालं तेच कळत नाहीये. आता संपलाय तरी सगळे निघतोय आम्ही व्हॉलीबॉल खेळलो छोटी मुले पण होते आणि फिरायला आम्ही जायचो आता सकाळी येऊन सनराईज बघितला तो पॉईंट पण खूप चांगला होता. तर पूर्ण कॅम्प राहणार आहे आणि पुढच्या वेळी पण मी नक्की करणार. तर एकमेव झोपायला खूप अजून काय पळापळी नुसती लास्टला कपडे बदलून मिळाले तयारून चाललाय बाकी टाइम ट्रॅक पॅन्ट जीन्स बरं तुझी मूल्यवान शब्द बोलणार आमची चिरली काय नाही झालं कॅम्प संपला आता नेक्स्ट आम्ही जिरवली झालं कॅम्प होता त्यामध्ये खूप माहिती आहे ना आणि सगळे काय फ्रेंड भेटले लग्नाच्या तयाऱ्या पुढे गेल्या भैया तर माहिती आहे बोला हाऊ वॉज अ कॅम्प आणि आमचं गॉसिप सेशन अजून अर्धच राहिलंय. करून आमची स्टोरी बाकी आहे अजून. कोणच नव्हतं ऍक्च्युली का ए तू कशाला येतो रे सारखं फीचर नाही व्हायचं तुला घ्यायचं नाही मला तुला बोल आई मस्ट से श्रावणी मेरी जूनियर नहीं है जैसी है इससे मेरा दौर लग रहा है तिथे कंटेंट आहे बोला काय नाही छान गेला कॅम्प सगळ्या ज्युनियर व्हॉलेंटियर्सने खूप चांगलं कामं धंदे नाही केलं आम्हाला. खरंच चांगला होता कॅम्प नेक्स्ट इयर पण जॉब लागेल ते चांगलं सगळ्यांना camp इंटर्नशिप जॉब करून असेल आणि असंच त्यांचं चांगलं राहू बाकी काय नाही आमची पण चिरली आहे बस झालं कॅम्प करून तू कॉल करे की तो तू ही पोरगी परत फीचर होती आणि आमची सेक्रेटरी आमच्या 5 दिवस आधी तर वाटलं नव्हतं कॅम्प सक्सेसफुल आहे ट्रू बाई सगळं असं पाण्यात बुडताना दिसत होतं उत्तर तेवढा कनेक्शन तुझ्या गावची झाला तो अंजना हर्षला हर्षला या सगळ्यांसोबत खूप जास्त लाईक क्रेझी लेवल मुलांमध्ये मी हर्षला आधी खूप जज केलं होतं बट तो पण आहे चांगला सो येस ओव्हरऑल कॅम्प चांगला गेला आम्ही 11 वाजता नाश्ता करायचो while everyone was having a नाश्ता at 9 शर्वी बोला जेवण चांगलं झालेलं काय यावेळी एकदम टेस्टी नो डाऊट बाई मला तुमच्यासारखी तुम्हाला जी द्यायची होती ट्रॉमटायझिंग वाली भाजी ती नाही दिली तुम्ही मला चांगली वाली दिली बोला द फेवरेट सिनियर वॉन्टेड ऑफ ज्युनियर्स ओम दादा मला ज्या लोकांना दाखवायचं होतं काय एक फिलिंग होती माझ्या फर्स्ट कॅम्पला अनुभवली ती मला काही ज्युनियर व्हॉलेंटियर्सला अनुभवायचं एक काम माझं संपलं आता ते त्यांचं बघतील नेक्स्ट अटेम्प्ट करायचं आहे नाही करायचं त्याच्यावरती आणि मला या हे जे सगळे ज्युनियर
मला वाईट गोष्ट दिसणार नाही. मला कचरा दिसणार नाही, मग मिक्सरला अपेक्षा तर आहे माझी. आणि बघूया काय होतंय पुढच्या गेमला. आम्ही ॲज अ एक्स व्हॉलेंटियर्स बघू काय होतंय. वेकेशन वर्ष संपत आलं. मला माहित नाही केवढं ऐकू येते तुझं विराजचं सगळं. अय पीआर हेडफोन मिळाला का तुमचा? याच्यामुळे हिच्यामुळे ह्याचा फोन हिचा फोन मिळालाय फायनली. दाखव फोन विचारू देतो. नाही फोन नको, ते तोंड बघायला पाहिजे होतं. बोला तुमचा फर्स्ट कॅम्पचा एक्सपिरियन्स. लगेच कळतो एक्सपिरियन्स आवाजाने. मानसी शिंदे. ठीकठाक कॅम्प गेला, मस्त कॅम्प होता, जेवण मस्त होतं, क्रेडिट पोस्ट चाय. माझा क्रेडिट फक्त चाय पुरतंय. चाय एक नंबर असायची, मसाला चाय, गोड चाय, सगळी व्हरायटी असायची. अद्रक टाकून लवंग काय लवंग तर हाय. मसाला सर्वात एक मिनिट थांब मला पहिले सांगायचंय. सर्वात मोस्ट एक्साइटेड हा माणूस होता कॅम्पच्या. सकाळी मला ते उठायच्या किती वाजता स्टोरी टाकलेली? 7:15 वाजता या माणसाने लेट्स गो अशी स्टोरी आलेली. बोल. आता मस्त मानसिक आणि शारीरिक शांती पाहिजे. खूप झाला आम्हाला 2 दिवसात. त्याचं कन्फर्म कुठे आहे? कन्फर्म कर पहिलं तुझं. मनालीला निघायचंच आहे. ऑलमोस्ट आम्ही गावाला बोलवले, सगळे सिनियर झाले श्रावणी मॅडम मी सगळ्यांना विचारलं, आता आपण तिला विचारूया. गाईज दिस वॉज माय फर्स्ट अँड द लास्ट कॅम्प. पण बेस्ट होता आणि सर्वात जास्त मजा हेडसोबत आली मला. बाकी इव्हेंट्स तर चालतच होते, पण रात्रीची जी मजा होती जी फक्त आमच्यात होती ती बेस्ट होती. नेक्स्ट लेवल होती. स्टारगेझिंग, मॅगी, त्याच्यानंतर तो लँटर्न वरती काय केलं आम्ही त्या टेरेसवर. बेस्ट एक्सपिरियन्स होता. तर या कॅम्पमध्ये असं कोणी एक गोष्ट मिसिंग होती जी झालीच नाही एंडला, की कोणी रडलं नाही. तर आमचा जो एक आधी होता त्याच्यासाठी आम्हाला एक रील रिक्रिएट करायची आहे जी व्हायरल झाली होती. हे आधीसाठी रील 1, आधीसाठी रील आधी रडायची 1, 2, 3 आधी म्युझिक लावतो. आधीची चिंचा आमच्या हातात आहे. आधीने कॅम्प मध्ये चिंचा वाटल्या, चिलीवाल्या मस्त बनवून वगैरे द्यायचा बिचारा. आता पण त्याने एवढ्या जाऊन तिने तोडून आणल्या, सगळ्यांना वाटल्या. सगळ्यांकडे चिंच आहेत. त्या आधी एवढा चांगला होता, सगळ्यांची नीट वागला. फक्त त्याच्या मॅगी दादाला जाम त्याने त्रास दिला. साईश कुठे? ह्याची हालत सगळं मॅनेज करून थकली आहे आणि ह्यांची उत्साहाने संचारली आहे. अशी लचकत मुरडत झुलवत आली
मी नाजुक छम छम तुझी चिमणी उडाली गो, माझा पोपट पिसटला. तुझी चिमणी उडाली गो, माझा पोपट पिसटला. तुझी चिमणी उडाली गो. उठ ना. चला तू उठा. काही प्रॉब्लेम ज्याच्या ते घेऊन जा. अभिषेक बॅडमिंटन काढलास? काढ. विषय संपलाय. उत्कर्ष प्रगती मला शब्द सुचत नाही आहेत. इथे आमच्या ताई साहेबा रडून रडून बघा म्हणजे ते पडतायत आता, त्यांना लाजसं होतं. ते आमच्याकडे खूप मस्त क्लिप्स आहेत. नंतर मग स्वराताईंना आम्ही इकडं बाय बाय. शगडी ताई, वर्तिका ताई झोपून जा, घरी जाऊन झोपून जा. तेच करणार आहे तिला सांगायची. आता मी पण घरी जाऊन झोपूनच जाईल. इथे हे दादा आहेत. हे दादा नका रडू, नका नका. आधी ठीक आहे. आणि आता चाललं. मानसीताई शिंदे इथे उभे. कुठे गेला? मानसीताई शिंदे पण कॅमेरामध्ये होत्या. यांच्याबद्दल मी काहीच नाही बोलणार. रितेश दादा काल खाल्ला नसता तर आज तुम्हाला इथे दिसला नसत्या. मला ह्या आमच्या मित्रांनी खाऊ घातले. काय खाऊ घातले? आम्ही त्रासवलेलो की मुलगी जेवत नाहीये. जाऊ द्या, जे झालं तेच झालं. सायनिंग ऑफ. शेवटचा माझे शेवटचे शब्द. गाडी जास्तच वाढली पण ठीक आहे.